हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सोमनाथ रेल्वे ब्लॉग्स. तर मागे गणपती आहे, याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आता सध्या सुरू आहे ते गणेशोत्सव अखंड महाराष्ट्रामध्ये. आणि आपण आता या गणपती उत्सवाचा सण साजरा करायला आणि त्याचा आनंद द्विगुणित करायला आपण मुंबई महाराष्ट्राचे माहेरघर पुणे इथे आलेलो आहे. तर पुण्यामध्ये आपण आता सुरू दर्शन ते करतो आहे. तर त्यासाठी थोडीशी मला मदत लागणार आहे, कारण की इकडचे गणपती कसे आहेत, कुठे आहेत ते बघण्यासाठी किंवा फिरण्यासाठी थोडं गाईड लागणार. तर माझ्यासोबत आहे आता सुहास कदम. नमस्कार फ्रेंड. नमस्कार. सुहास, मी पहिला तर ओळख करून देतो. हा आहे माझा मावस भाऊ सुहास कदम. तर पुण्याला असतो आणि त्यामुळे मी आता याची हेल्प करणार आहे. तर आपण आता कुठे कुठे सुरुवात कशी करणार आणि कुठे जाणार आहे? माझा भाऊ दरवर्षी पुण्यामध्ये जे गणपती आहेत, मानाचे 5 गणपती आणि दगडूशेठ आणि अखिल मंडई, त्यानंतर गुरुजी तालीम आणि भाऊसाहेब रांगारी, त्यानंतर हिंदुस्थानातला प्रथम भाऊसाहेब रांगारी गणपती, या गणपतीचे आम्ही आज दर्शन घेणार आहोत. आणि दरवर्षी भाऊ मुंबईवरून पुण्याला येतो, कारण पुण्याच्या गणपतींचं वैशिष्ट्य असं असतं की डेकोरेशन आणि देखावे खूप सुंदर असतात. आणि मूर्ती पण खूप लहान असते. तर इकडे तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, यावंच लागतं आहे. ॲडव्हर्टाईजमेंट पण झाली आहे. आणि त्याला आपण मग इकडनं गणपती बाप्पा मोरया करून इकडनं सुरुवात करू. गणपती तर बाप्पा. इकडनं आपण प्रस्थान करतो पुण्याच्या दिशेने. तर सध्या आपण आहोत भोसरीमध्ये. तर इकडनं पुण्याला जाऊन तिकडनं गणपती सुरू. चला तर मग प्रवासाला सुरू करू. गाईज, हा आहे मानाचा पहिला गणपती. आपण मागे बघू कसबा पेठ. इतिहासामध्ये पाण्याचं नाव आहे कारण की हा ॲक्च्युली बसवला होता जिजामाता. त्यांनी इथे गणपतीची मूर्ती स्थापन केलेली. तर त्याचं हे मंदिर आहे इकडे बाजूला. तर त्या मंदिराच्या वरती अनुसरून जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरे केले, तर जेव्हा पहिला विसर्जनाचा मान दिला होता तो याच गणपतीला. त्याचं नाव आहे कसबा पेठ, म्हणून याला पहिला मानाचा गणपती असं आपण बोलतो. तो दर्शन तर आपण लांबूनच घेतो, कारण की फार गर्दी आहे मागे बघून, लाईन लागते. आणि आम्हाला फटाफट फास्ट ट्रॅकमध्ये 5ही गणपती करायचे. तर आता जाऊया पुढच्या गणपतीकडे. दुसरा कुठला आहे? तांबडी योगेश्वरी. ओके, तो लांब आहे का? हा, इथं जवळच आहे तो गणपती. ओके, चलो.
मागे बघू शकतो आपण, हा आहे मानाचा दुसरा गणपती आंबे जोगेश्वर. आणि इकडची कलाकृती जी केली आहे ती आता कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी यांचा वाणा केलेला आहे. तो देखावा तर अगदी नॉर्मल आहे, पण मूर्ती एकदम छान आहे. त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे, आपण त्याचं म्हणजे दर्शन घेऊ. तर आपण आता मार्गस्थून पुढच्या गणपतीला मानाचा तिसरा गणपती जवळच आहे इकडे, अगदी मागे हे बघा दिसतो आपण. तिकडे जाऊया चला आपण मानाचा तिसरा गणपती. तो आपण मागे बघू शकतो, हा आहे मानाचा तिसरा गणपती. गुरुजी तालीम काय इतिहास आहे त्याबद्दल माहिती आहे का थोडंसं? गुरुजी तालीम हा तालमीचा गणपती आहे. श्यामसिंग परदेशी त्यांचे अध्यक्ष आहेत आणि हा खूप वर्ष झालं याचं मान आहे पुण्याच्या गणपतीच्या. 125 वर्षाच्या पेक्षा पण जुना आहे असं आहे. आणि ही तालीम होती ॲक्च्युली पैलवानांची, आणि गुरुजी तालीम म्हणून फेमस आहे पुण्यामध्ये पैलवानांची तालीम. त्याचा गणपती हा खूप सुंदर असतं. दरवर्षी यांचं डेकोरेशन असतं. यावर्षी यांनी काशी विश्वनाथ मंदिराचं देखील साकारलेलं आहे. आणि मेन याचं महत्त्व म्हणजे की याची जी मिरवणूक निघते ती सर्वात मोठी भव्य मिरवणूक असते. पुण्याचा राजा हा जसा आपण मुंबईचा बोलतो लालबागचा राजा, तसा पुण्याचा राजा तो मानाचा गणपती आहे तिसरा. खूप छान आहे मूर्ती वगैरे, एकदम लहान सुबक आहे आणि एकदम देखील आहे मूर्ती आहे. तर आपण चौथ्या गणपतीकडे वळूया आता. कुठल्या तुळशीबाग तर चला तुळशीबाग. हा आहे मानाचा आपला चौथा गणपती. कुठला गणपती? तुळशीबाग. तर इथे तुळशीबाग म्हणजे ॲक्च्युली आहे इकडचं खूप अमृत महोत्सव आहे इकडचं 125वा. आणि इकडचं मेन म्हणजे हे जे तुळशीबाग नाव आहे ते आहे इकडच्या वस्तूंचं मार्केट, म्हणजे ज्वेलरी जे बोलतो आपण. तर इकडे फारसे लेडीजसाठी ऑर्नामेंट्स, त्यांचे ज्वेलरीज,
मिळतात. तर अधिक म्हणजे 12 महिने इकडे कधी या तर एकच पुण्याची जागा आहे तुळशीबाग. त्या जागेमध्ये एवढी गर्दी असते की तुम्हाला चालेल पण जणू काही हे तर जणू काही इकडचा दादरच आपण बघू शकतो. तर व्यापाऱ्यांचा आहे. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर हा ऐतिहासिक गणपती पण आहे, आपण अनाउन्समेंट आहे आणि हा गणपती खूप इकडचा महत्त्वाचा आहे. 12ही महिना मंदिरामध्ये स्थित असतो. कधी आपण येऊन दर्शन घेऊ शकतो. त्याचं विसर्जन जे होतं ते लहान मूर्तीचं विसर्जन होतं. तर मोठी मूर्ती जी आहे ती मंडपामध्येच असते 12 महिने आणि इकडचा देखावा तर अप्रतिम आहे. काय तुझं म्हणणं श्रीकृष्ण मंदिर केलेलं आहे यावर्षी. भव्य असं मंदिर आणि खूप सुंदर असं मंदिर केलेलं आहे. वृंदावनच अगदी वाटतं असं. आवर्जून तुम्ही बघायला या. खूप छान देखावा आहे. आतमध्ये जे यांनी झुंबर वगैरे लावलं अप्रतिम. तो चला आपण इकडनं पोहणे आता शेवटच्या केसरीवाडा ठिकाणी बसवलेलं आहे. चला. सो फायनली गाईज आमचा हा शेवटचा आता 5वा मानाचा गणपती केसरीवाडा. तर याचं दर्शन पण आपण झालेलं आहे. तर मागे आपण बघू शकतो इथे मंदिर आहे. मंदिरामध्ये ॲक्च्युली जागा आहे, स्टेज आहे. तर तिकडे ती मूर्ती स्थापन केली जाते. तर दरवर्षीप्रमाणे ही एक स्टॅच्यू मूर्ती आहे ती तिथेच असते. पण त्याच्याऐवजी जी रेग्युलर मूर्ती असते गणेशोत्सव ती पण तिकडे पूजन केलं जातं. तर त्याच्या बाजूला पण एक मशीनसुद्धा आहे. ती लंडनवरून मला तर लोकमान्य टिळकांनी घेतलेली. काही त्या नीट वाटते आणि ही पण फार ऐतिहासिक बोलू शकतो आपण, कारण की याच्या मागे मोठा इतिहास दडला आहे. साक्षात गणेशोत्सव ज्यांनी जन्म दिला गणेशोत्सव या सणाला ते बाळ गंगाधर लोकमान्य टिळक यांनीच इथे महाराष्ट्रामध्ये त्यांनी या उत्सवाची सुरुवात केली. आणि त्यांनी सुरुवात म्हणजे पुणे हे शहर निवडलं. आणि हे शहर निवडलं कारण की हे महाराष्ट्राची पुण्यनगरी पुणे याचं नाव आहे. तर त्यासाठी इथे त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्यात मला वाटतं इथे गेलं. फक्त काही कालावधी त्यांचा रत्नागिरी आणि असं अनेक ठिकाणी गेलं. तर त्यांचा बहुतांश वेळ हा इकडेच गेला. मागे वाडा पण आहे, बघू शकतो. हा आहे केसरीवाडा. तर ते इथे प्रकार आहे. आणि अजून काय इन्फॉर्मेशन आहे त्याच्याबद्दल? नाही, केसरी टिळकांनी स्थापन केलेलं आहे. टिळकांचे वंशज पण इथं राहतात. आणि टिळकांची आता जवळजवळ 5वी-6वी पिढी इथं आहे. आणि त्यांचं सभागृह पण आहे इथं लोकमान्य टिळकांचं. त्यामुळं जे स्थापन झाले गणपतीचे उत्सवाची जी कला आहे, जे गणपती उत्सव आहे तो टिळकांनी लोकांनी एकत्र यावं
तरुणांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र येऊन आपले मतभेद आणि भेटीगाठी त्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या माध्यमातून एकत्र होतात. त्यामुळं गणपती उत्सवाला खूप मान्यता आहे. पुण्यामध्ये तरी विशेषतः करून टिळकांनी ढोल ताशा किंवा पारंपरिक पद्धतीने गणपती साजरा केला जातो. याची एक म्हणजे आख्यायिका आहे आणि पारंपरिक पद्धतीने जे गणपती उत्सव करण्याची जी पिढ्यानपिढ्या जी संस्कृती चालत आली, त्यामुळं हे संस्कृती जपलेली आहे. तो चला धन्यवाद. 5वा गणपती झाला तर अजून काही वेळ आहे तर आपण बघू, एक्सप्लोर करू काही गणपती. आता 5 मानाचे गणपती बघू झाले आणि आता आम्हाला सरप्राईज रवींद्र कसाड कॉलेज फ्रेंड आहे मुंबईचा. तर हा ॲक्च्युली राहतो पुण्याला आणि पुण्याला राहून पण मुंबईला आमच्यासोबत 3 वर्ष त्यांनी कॉलेज केलं. तर राहायला वगैरे तिकडेच होता, अप अँड डाऊन करायचा आणि आता सध्या इकडेच असतो, इकडे ट्रान्सफर घेतली. तर ही भेट एकदम धावपळीची आजची, कारण की 5:30ला निघायचं आणि आता 5:15 झाले. तरी मला भेटण्यासाठी खास लांबून आलं. अर्धा तासाचा डिस्टन्स आहे. इतकं प्रेम माझ्यावर दाखवलं त्यामुळे धन्यवाद. आणि जेव्हा कधी पण पुणे म्हटलं आणि मित्र म्हटलं तर मला एकच नाव लक्षात येतं, ते म्हणलं रवी. तर हा मुंबईला पण असताना आम्ही खूप म्हणजे सोबत आम्ही वेळ घालवला आहे. तर आम्ही स्टडी अभ्यास केला आहे, मस्ती केली आहे, फिरलो आहे, बराच काळ आम्ही घालवला. आणि आमचे मित्रसुद्धा आता IAS वाले बघत असतील तर त्यांना पण खूप आवडेल. तर आमची भेट ही पुण्याची गणपतीला नेहमी असते. गेल्या वर्षी मला वाटतं 2-3 वर्ष मिस झाली आमची, त्याच्या आधी भेटलेलो. असंच भेटत राहू आणि बहिणींना पण थँक्स आल्याबद्दल. तर त्याला परत भेटूया. बाई ते बघू शकतो आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर. हे ओरिजिनल मंदिर आहे, ते 12 महिने आपल्यासाठी ओपन आहे आणि ह्याची प्रतिकृती तिकडे साकारली जाते, कारण की तिकडे मंडप बांधून तिकडे मूर्ती स्थापन करतात. तर विसर्जन झालं की ती मूर्ती परत ते आणून ठेवतात. तर इकडे आपल्याला आता मूर्ती बघायला आहे मॅडम, की याची पूजा तिकडे केली जाते. हे बघा मूर्ती नाही आहे तिकडे. सो ही मूर्ती जी आहे ती त्या मंडपमध्ये बसवलेली. तर आपण त्या तिकडे जवळ जाऊन बघू, दर्शन घेऊ.
स्वामी केरळच्या पद्मनाभ स्वामी गणपतीचं मंडळ सुंदर देखावा केलेला आहे. प्रचंड म्हणजे मस्त असं देखावा केलेला आहे. तर दगडूशेठ गणपती फेमस जे आम्ही मजा आली असते दगडूशेठ गणपतीचे देखावा वगैरे छान केलं. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. 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 वेगळं पण मागे एक देखावा बघू शकतो छानपैकी. हनुमान आहे त्याच्यावरती राम लक्ष्मण यांचं आणि पूर्ण त्यांचा वानर सेना आहे. तर पुण्यामध्ये हीच एक अप्रतिम आणि सुंदर असं आहे की मूर्त्याला नसतात पण याचं जे देखावे आणि रेखावे खूप सुंदर सुबक आणि छान असतात. तर असे बरेचसे आपल्याला देखावे बघायचे आहेत. हा पहिलाच मला वाटतं आवडला. तर इकडे पुढे अजून पण असतील तर स्टे ट्यून. हां. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. सिंदूर चर्चित धवळी
गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया 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 गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया मंगलमूर्ती श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया सिंदूर चर्चित धवळी अंगा सिंदूर चर्चित धवळी अंगा चंदनोटी फुलवे रंग बघता मानस होते दंग जीव सडला चरणी तुझिया आदिवंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया 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 आदिवंदू तुझ गजानना श्री गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदिवंदू तो आमचं गणेश उत्सव 2025 पुणे इथे संपन्न करतो, कारण की आमचे 5 मानाचे गणपती दगडूशेठ हलवाई आणि बरीचशी मंडळं यांना भेट देऊन झालेले आहे. तर मागे बघू शकतो पण मंडईमध्ये आहे, पण मंडईचा सुद्धा गणपती आहे, फार फेमस इकडचा. करता वेळ कमी असल्याप्रमाणे आपल्याला इथून निघावं लागतं आहे. तर मी सुहासला स्पेशल थँक्स देतो, कारण की त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या गणपतींचं दर्शन अगदी कमी वेळामध्ये करून मिळालं. आणि बऱ्याच गणपतींच्या इथे रांगा वगैरे होत्या, तर यांनी मधून वाट काढून तर बरोबर थेट गणपतीपर्यंत पोहोचवून आपल्याला दर्शन घेण्याची मदत दिली. तर थँक्यू सुहास, आणि सर्वांकडून तुलाही फार शुभेच्छा गणेश उत्सवाच्या. आणि सर्वांना एक आपण भेटत राहू पुन्हा पुढच्या वर्षी सुद्धा, दरवर्षी.
सो थँक्यू व्हेरी मच. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे. तर गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला 2025 नक्की कळवा. आणि व्हिडिओला आमचा लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा आणि सबस्क्राईब करा. बाय आणि गणपती बाप्पा मोरया.